गुणोत्तरांवरील क्रिया हा भाग आपण बघणार होता। गुणोत्तर म्हणजे कोणती गुणोत्तरं जी समान असतात ती गुणोत्तरं, त्यांच्यावरती कोणत्या क्रिया केल्या तरी त्या गुणोत्तराची किंमत बदलत नाही अशी काही गुणोत्तर आपण बघूया। आता आपण म्हटलं समजा जर a/b = c/d असेल, या चार संख्या आहेत a b c आणि d, या जर प्रमाणात असतील तर आपण असं म्हणू शकतो b/a हेच गुणोत्तर आपण उलटं पण लिहू शकतो, b/a = d/c। आता हे प्रूव्ह कसं करायचं तर आपल्याला माहिती आहे a/b = c/d, तिरका गुणाकार केल्यावरती आपल्याला मिळतं ad = bc। ad म्हणजे काय, a × d, आणि bc म्हणजे काय, b × c। ad म्हणजे a × d आणि bc म्हणजे b × c। आता या दोन्ही साईडला आपण समान क्रिया केली तरी चालतं, कारण मध्ये इक्वल टू साईन आहे, जे काही करू गुणाकार भागाकार ते दोन्ही बाजूला करायचं। मग आपल्याला आता करायचं a × d, या बाजूला a × c ने गुणायचं आहे, भागायचं आहे, म्हणजे छेदामध्ये a c असं लिहिलं, आणि इकडे पण तसंच दोन्ही साईडला a आणि a c ने आपण भागलं। आता काय होईल, यातला a जाईल आणि ह्याच्यातला c जाईल, म्हणजे आपल्याला काय मिळालं, d/c = b/a, म्हणजेच काय, b/a = d/c, जे आपण इथे लिहिलं आहे। तर अशा पद्धतीने आपण ते प्रूव्ह केलं की जे गुणोत्तर आहे ते उलटं केलं, इन्व्हर्स केलं, त्याला काय म्हणायचं, गुणोत्तरावरची व्यस्त क्रिया। हे जे काही आपण आत्ता केलं त्याला म्हणायचं समान गुणोत्तरावरची व्यस्त क्रिया। आकड्यांच्या रूपात मी ते कसं लिहिणार, समजा 2/3 = 4/6 असं असेल तर ते उलटं केलं, 3/2 = 4/6। जर हे खरं असेल तर हे सुद्धा विधान खरं असतं, जेव्हा ती गुणोत्तरं समान असतात तेव्हा त्यांची व्यस्त क्रिया केली तरी ती गुणोत्तरं समानच राहतात, त्या गुणोत्तरांची किंमत सारखीच राहते। मग ही जी एक क्रिया झाली आत्ता आपण बघितली गुणोत्तरावरची व्यस्त क्रिया, तशीच दुसरी क्रिया आहे एकांतर क्रिया। ही पहिली झाली व्यस्त, व्यस्तमध्ये काय असतं, a b = cd, तर b/a = d/c। दुसरी एकांतर क्रिया, त्याच्यामध्ये काय असतं, जर हे विधान खरं असेल a/b = c/d हे खरं असेल तर a/c दोन्ही गुणोत्तरांचे अंश आणि दोन्ही गुणोत्तरांचे छेद यांचं गुणोत्तर पण सारखं असतं। a/b = c/d असेल तर a/c = b/d। आता हे आपण प्रूव्ह कसं करायचं, मगाशी केलं तसं, मगासारखंच a/b = c/d, म्हणजेच a × d बरोबर b × c, तिरका गुणाकार। आता त्या दोघांना आपल्याला c × d ने भागायचं आहे दोन्ही साईडला, या इक्वल टू साईनच्या दोन्ही साईडला उजव्या आणि डाव्या c × d ने आपल्याला भागायचं आहे। असं केल्यानंतर इथे d जाईल, इथे c जाईल, म्हणजे काय मिळालं आपल्याला, a/c = b/d, जो आपल्या एकांतर क्रियेचा नियम आहे तो आता इथे आपल्याला मिळाला। म्हणजे जेव्हा दोन गुणोत्तरं सारख्या किमतीचे असतील तेव्हा पहिल्याचं पूर्वपद आणि दुसऱ्याचं पूर्वपद यांचं गुणोत्तर हे पहिल्याचं उत्तरपद आणि दुसऱ्याच्या उत्तरपद यांच्या गुणोत्तराशी सारखं असतं। ही झाली एकांतर क्रिया। तिसरी जी गुणोत्तरावरची क्रिया आहे त्याला म्हणायचं योग क्रिया।
गुणोत्तरावरची योग क्रिया. आता ती काय आहे तर नियम हाच की हे गुणोत्तर इज इक्वल टू हे गुणोत्तर असेल तर ए प्लस बी या अंशामध्ये हा छेद मिळवला आणि छेद तोच ठेवला, म्हणजे दोन्ही गुणोत्तरांच्या अंशामध्ये त्याचा छेद मिळवला तर हे सारखं असतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला हे मूळ गुणोत्तर आहे त्याच्यावरती एक क्रिया करावी लागेल. +1 केलं तसंच इकडे पण करायला लागेल कारण दोन्ही इक्वल टू आहे. दोघांची किंमत न बदलण्यासाठी उजवी आणि डावीकडे सारखी क्रिया. याचं उत्तर असं येईल ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी, जो आपण इथे योग क्रियेचा नियम लिहिला. असं जर केलं, ही माहिती आपल्याकडे असेल तर आपण योग क्रियेने त्याच गुणोत्तराची किंमत न बदलता लिहू शकतो. योग क्रिया झाल्यानंतर दुसरी आहे वियोग क्रिया. चौथा प्रकार वियोग क्रिया. वियोग क्रियेमध्ये जसं आपण योग क्रियेमध्ये छेद मिळवला तसा वियोग क्रियेमध्ये छेद मायनस करायचा आहे, वजा करायचा आहे. म्हणजे जर ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल तर ए वजा बी अपॉन बी इज इक्वल टू सी वजा डी अपॉन डी. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला मूळ गुणोत्तरामधून 1 वजा करायचा, सी अपॉन डी वजा 1. हे केल्यानंतर उत्तर येईल ए मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू सी मायनस डी अपॉन डी. जो योग क्रियेचा नियम आहे तो इथे आपण प्रूव्ह करून दाखवला. गुणोत्तरावरची उदाहरणं सोडवण्यासाठी या क्रिया महत्त्वाच्या आहेत. कुठली क्रिया कधी करायची हे आपल्याला कळलं की आपल्याला उदाहरण सहज सोडवता येतं. आता 5वी क्रिया आहे ज्याच्यामध्ये दोन्ही असतं, योग आणि वियोग. त्याला म्हणायचं योग वियोग क्रिया. नियम तोच, जर ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल तर ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. आता आपल्याला योग क्रियेचा सूत्र माहिती आहे. योग क्रियेचं सूत्र हे आहे ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी. हे कशावरून लिहिलं आपण? योग क्रियेवरून. आणि वियोग क्रियेवरून काय मिळालं आहे आपल्याला? ए मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू सी मायनस डी अपॉन डी. हे आपल्याला सूत्र मिळालं आहे वियोग क्रियेवरून. वियोग क्रियेवरून मिळालेलं सूत्र आहे. आता या 1 आणि 2 वरनं आपण काय लिहू शकतो की ह्याचा अंश भागिले याचा छेद बरोबर ह्याचा अंश भागिले याचा छेद. कारण हे तिन्ही जी गुणोत्तरं आपण लिहिली ती सगळी समान आहेत. त्याच्यामुळे मी काय लिहू शकणार आता? ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. म्हणजे अंशातनं एकदा वरती छेद प्लस करायचा आणि खाली अंशातनं छेद मायनस करायचा. तसंच इथे असं केलं तरी त्या गुणोत्तराचं समान गुणोत्तर जे असतं मूळ त्याची किंमत बदलत नाही. ही झाली योग क्रिया, ही झाली योग वियोग क्रिया. आता ह्याच्यावरची काही उदाहरणं आहेत जे ह्या क्रियांचा उपयोग करून आपल्याला काही प्रूव्ह करायला सांगतात गुणोत्तराचं. तर ती आपण बघूया. आता आपल्याला एक गुणोत्तर दिलेलं आहे ए अपॉन बी इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 5/3. जर ए अपॉन बी इज इक्वल टू 5/3 म्हणजे एस बीचं गुणोत्तर 5/3 आहे तर आपल्याला किंमत काढायची आहे ए प्लस 7b अपॉन 7b. याची किंमत किती असेल? आता ज्या अर्थी ए अपॉन बी 5/3 आहे त्या अर्थी
असं आपण लिहू शकतो की ए बरोबर A/5 बरोबर B/3 बरोबर आहे. A/B = 5/3 असेल तर A/B = 5/3 ही झाली कुठली क्रिया केली आपण ही गुणोत्तराची, तर दोन्हीचा अंश आणि दोन्हीचा छेद एक त्याची गुणोत्तरं लिहिली. म्हणजे ह्याचा पहिल्याचा अंश दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा छेद ही क्रिया कुठली केली आपण, एकांतर क्रिया केली. आता आपण बघितलं आधी की गुणोत्तर जे असतात त्यांचा इक्वल टू ही स्थिर संख्या आपण मांडू शकतो, कारण त्यांचं उत्तर आपल्याला माहीत नाही. ही स्थिर संख्या k ही आपण इथे लिहिली. आता ह्याच्यावरनं आपण a ची व्हॅल्यू लिहू शकतो का. a = किती आहे 5k आणि b = किती आहे 3k. kच्या स्वरूपात a आणि b ची व्हॅल्यू इथे लिहिली, आपण किंमत लिहिली. a = 5k आणि b = 3k. आता ही a ची आणि b ची जी kच्या स्वरूपातली व्हॅल्यू आलेली आहे ती आपण ह्या मूळ ह्याच्यात लिहू शकतो का, लिहू शकतो. तर a + 7b/7b. a च्या जागी किती लिहायचे आहेत 5k आणि b च्या जागी किती लिहायचे आहेत 3k. परत खाली तेच. आता इथे काय आलं आहे 5k अधिक 7 × 21k आणि खाली 21k. 5k आणि 21k आले 26k आणि खाली आले 21k. आता हा k गेला म्हणजे त्याचं गुणोत्तर किती आलं आहे 26/21. हे ह्या मूळ दिलेल्या एक्सप्रेशनचं व्हॅल्यू किंमत आपण इथे काढली 26/k. म्हणजे या गुणोत्तराची किंमत 26k किंवा 26/k अशी आहे. आता हे झालं आपण a ची व्हॅल्यू कशाच्या स्वरूपात काढली kच्या स्वरूपात आणि b ची पण व्हॅल्यू कशाच्या स्वरूपात काढली kच्या स्वरूपात. आता तेच जर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं असेल, आपल्याला इथे माहिती आहे की A/B किती आहे 5/3. मग आपल्याला इथे किती पाहिजे A/7b पाहिजे. a तेवढाच आहे म्हणजे 5, b किती आहे 3 पण तो 7 पट वाढवायचा आहे म्हणजे 3च्या 7 पट किती होतात 21. म्हणजे आपल्याला हे नवीन गुणोत्तर मिळालं आहे. A/B च्या किमतीवरनं आपण A/7b ची किंमत काढली 5/21. आता ह्या ह्याच्यावरती समजा मी योग क्रिया केली a + 7b/7b = 7b ची किंमत आहे 21, ती इथे लिहायची. म्हणजे आपल्याला मगाशी जे आपण सॉल्व केलं तशीच किंमत मिळाली. या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. एकतर आपल्याला a ची आणि b ची व्हॅल्यू kच्या स्वरूपात किंवा या गुणोत्तरावरनं डायरेक्ट आपल्याला 7b ची व्हॅल्यू इथे टाकली आणि त्याच्यावरती कोणती क्रिया केली इथे योग क्रिया करून आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे इथे. अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण घेऊ. A/B ची व्हॅल्यू दिलेली आहे. कुठल्याही गुणोत्तराची किंमत काढताना किती मोठं असलं तरी मुळात आपल्याला a आणि b याची व्हॅल्यू काढायला लागते. आता ही सुरुवातीची जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये दिलेली आपल्याला किंमत 7/4 आणि आपल्याला काढायचे जर A/B = 7/4 तर 5a - b/b ह्याची व्हॅल्यू किती आहे. तर इथे मगाशी आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवलं त्या पद्धतीने समजा केलं आपण तर ह्याच्यावरून 5a ची व्हॅल्यू किती येणार आहे 35/4. आता आपल्याला इथे दिसतंय की कुठली क्रिया आहे इथे -b केलं आहे म्हणजे छेद मायनस केलं. या क्रियेला काय म्हणतात वियोग क्रिया. मग ती इथे आपण करू शकतो 5a - b/b = 35 - 4/4 म्हणजे किती येणार इथे 31/4. ही व्हॅल्यू या विचारलेल्या गुणोत्तराची आली. अशा पद्धतीने गुणोत्तरावरची एका गुणोत्तरावरनं त्याच
चलामधलं दुसरं गुणोत्तर आपण सहज प्रकारे काढू शकतो. आता आपल्याला ए बी दिलेलं आहे 7/3 आणि विचारलं आहे ए अपॉन 2b ची व्हॅल्यू. ए अपॉन 2b ची व्हॅल्यू, तर ए तोच आहे आणि बी किती झाला आहे फक्त दुप्पट, त्याच्यामुळे इथे आपण काढू शकतो. तसंच ए अपॉन 3b तिप्पट झाली, ए अपॉन 3b याच्या तिप्पट झाली 9. ए अपॉन 4b 4 त्रिक 12. अशा पद्धतीने त्या गुणोत्तराची व्हॅल्यू वाढत जाते. ज्या पट्टीत आपण छेद वाढवतो त्या पट्टीत प्रत्येक वेळेला छेद आपला वाढत जातो. आता हेच आपण कसं प्रूव्ह करू शकतो, तर ए अपॉन 2b ए प्लस 2b आणि ए मायनस 2b ह्याची व्हॅल्यू काढायची मला. ए प्लस 2b आणि ए मायनस 2b. आता इथे 2b ए अपॉन 2b ची काढली आपण इथे, त्याच्यावरनं आपल्याला वियोग क्रिया करून काढता येईल. ए मायनस 2b आणि 2b खाली. मग इथे काय करावं लागेल, 7तनं 1 वजा करायचा आणि छेद किती आहे 2b ची व्हॅल्यू इथे 6, म्हणजे 1/6 ही या गुणोत्तराची किंमत आलेली आहे. आता जरा मोठं करू आपण. ए छेद 3 असं दिलेलं आहे इज इक्वल टू बी छेद 2 हे दिलेलं आहे गुणोत्तर आपल्याला. तर मोठ्या राशीची किंवा बैजिक राशीची एक्सप्रेशन्स दिलेलं आहे. मोठं 5a अधिक 3b अपॉन 7a वजा 2b हे काढायचं आहे आपल्याला. आता इथे आपण बघू शकतो ए अपॉन बी आपल्याला पहिली स्टेप काय अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये ए आणि बी हे गुणोत्तर किती आहे ते काढायचं. आता ह्याच्यावरनं आपण ते काढू शकतो. तर कोणती क्रिया करतो इथे आपण, एकांतर क्रिया. ए अपॉन बी इज इक्वल टू 3/2 हे आलं. इथे काय केली आपण, एकांतर क्रिया. मूळ गुणोत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण हे काढायला आपल्याला सोपं जाईल. आता 5a हे जे दिलेलं आहे 5a प्लस 3b आणि 7a मायनस 2b याला आपण ह्या स्वरूपात लिहू शकतो का, तर लिहू शकतो. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर ह्याला आपल्याला बीनी ह्याच्यातल्या प्रत्येक पदाला बीनी भागावं लागेल. मग भागण्यासाठी काय करायचं, 5a अपॉन b प्लस 3b अपॉन b हा झाला अंश आणि ह्याच्यातला 7a अपॉन b वजा 2b अपॉन b. काय केलं, प्रत्येक पदाला बीने भाग दिला, बीने भागलं. गुणोत्तरावरती कुठलीही क्रिया आपण सेम केली तरी चालते. अंशावर केली तीच छेदावर केली म्हणून त्याची किंमत बदललेली नाही. मग आता इथे काय आलं, 5 इंटू ब्रॅकेट ए अपॉन बी प्लस 3 हा 3b जाईल, फक्त इथे काय राहील 3 राहील आणि खाली काय येईल 7 इंटू ब्रॅकेट ए अपॉन बी मायनस हा b जाईल आणि 2 राहील फक्त. आता आपल्याला ह्याच्यातली कुठली किंमत माहिती आहे, ए अपॉन बी ची किंमत माहिती आहे का, माहिती आहे. ती इथे आपण काढलेली आहे. ए अपॉन बी ची किंमत किती आहे 3/2. मग ती इथे लिहू शकतो आपण ह्या ए अपॉन बी च्या जागी प्लस 3 अपॉन 7 इंटू ब्रॅकेट 3/2 मायनस 2. आता हे सोडवल्यावरती किती येणार, इथे 15/2 प्लस 3 आणि खाली 21/2 प्लस मायनस 2. हे सोडवल्यावरती इथे उत्तर येतं 21/2 अपॉन 17/2. 21/2 अपॉन 17/2. 21/2 गुणिले इथे 2/17 उलट करून मग हे 2 गेल्यावरती इथे गुणोत्तर काय येईल 21/17. म्हणजे ह्याचं ह्या नुसत्या माहितीवरून आपण एवढ्या मोठ्या ह्याची काढली, कारण आपल्याला माहिती आहे की
गुणोत्तरावर तीच क्रिया केली दोन्ही साईडला, ती त्याची किंमत बदलत नाही म्हणून इथे आपण बीनी भागलं. a/bची किंमत तिथे घातल्यावरती आपल्याला विचारलेल्या बहुपदीची किंमत काढता आली. आता आपल्याला असं दिलं आहे 5x = 4y आहे, ही माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरनं 3x² अधिक y² भागिले 3x² वजा y² ह्याची किंमत काढायची. आता 4x = 5y म्हणजेच काय, x आणि yचं गुणोत्तर आपल्याला काढता येईल. इथे x yचं गुणोत्तर किती आहे, 4 भागिले 4 5, 4/5. आता आपल्याला इथे वर्ग आहे, वर्ग आहे म्हटल्यावरती आपल्याला काय करायला लागेल, इथे या दोन्ही साईडचा वर्ग करायचा. x चा वर्ग y चा वर्ग, इथला पण वर्ग होईल 4चा वर्ग आणि 5चा वर्ग. आता आपल्याला इथे काय आहे, त्याला 3 ने गुणलेलं आहे म्हणजे ह्याला सुद्धा आपल्याला 3 ने गुणावं लागेल. याला वरच्या अंशाला फक्त अंशाला 3 ने गुणलं, अंशाला 3 ने गुणलं की काय येणार आहे, 16ला 3 ने गुणल्यावरती 16 × 48 आणि इथे 25 आहे तेच. आता 3x² आणि y² हे मिळालेले आहेत आपल्याला. इथे बघितल्यावरती आपल्या लक्षात येतं की हेच गुणोत्तर आहे, पण इथे काय केलेलं आहे, फक्त योग वियोग क्रिया केलेली आहे. म्हणजे 3x² अधिक y² अपॉन 3x² वजा y² असं केलेलं आहे. म्हणजे अंश अधिक छेद आणि खाली अंश वजा छेद. हे जे गुणोत्तर आहे याची किंमत किती आली, 73/23. ह्याच्याकडे बघून आपल्याला या मूळ दिलेल्या गुणोत्तरावर काय क्रिया करायचे ते ठरवता येतं. इथे वर्ग आहे म्हणून इथे पहिल्यांदा आपण वर्ग केला दोन्ही साईडचा. इथे 3 ने गुणलं म्हणून 3 ने गुणून घेतलं, मग आपल्याला एक गुणोत्तर मिळालं आणि त्याच्यावरती आपण योग वियोग क्रिया केली आणि मग आपल्याला उत्तर मिळू शकलं. आता समान गुणोत्तरांच्या गुणधर्मांचा उपयोग असणारी उदाहरणं बघूया. समान गुणोत्तरं असतात तर ती कशी असतात, एक त्याच्यासाठी एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे. आता समजा मी सांगितलं एका वर्गामध्ये एक शिशु गट आहे, इथे लिहू आपण शिशु गट, मुलांची संख्या आणि मुलींची संख्या. शिशु गट आहे, नंतर बालगट आहे आणि तरुण गट आहे. 3 गट आहेत, तिन्हीमध्ये मुलं आणि मुली असं आहेत. तर मुली इथे 35 आहेत आणि मुलं आहेत 42. दुसरा जो गट आहे बालगट, त्याच्यामध्ये मुली आहेत 30 आणि मुलं आहेत 36 आणि तिसऱ्या गटामध्ये मुली 20 आणि मुलं 24. आता या प्रत्येक गटातलं आपण मुलं आणि मुली यांचं गुणोत्तर जर बघितलं, पहिल्या गटातलं बघितलं तर हे किती आहे, 42/35. ह्याला संक्षिप्त रूप दिल्यावरती काय येईल, 42/35. 7च्या पाड्यात येतात 6/5. हे सुद्धा बघितलं 36/30, तर हे पण गुणोत्तर काय आहे, समान आहे, तेच आहे. आणि हे सुद्धा 24/20, 4/24, 4/5 ही तिन्ही गुणोत्तर काय दिलेली आहेत, ऑलरेडी देतानाच समान दिलेली आहेत. मग ह्या गुणधर्माचा उपयोग कुठे होऊ शकतो, तर आता ही जरी मुलं कुठेही गेली, ग्राउंडवर गेली खेळायला सगळी मुलं, तरी त्या ग्राउंडवर दिसणाऱ्या एकूण मुलांचं गुणोत्तर मुलींच्या गुणोत्तराशी किती असेल प्रमाण, ते आपण बघू. ही एकूण मुलं किती झाली, 102 आणि मुली किती झाल्या, 85. हे झालं एकूण मुलांची संख्या आणि ही झाली एकूण मुलींची संख्या. आता ही सगळी मुलं कवायतीसाठी गेली तर या बेरजेचं गुणोत्तर किती येणार आहे, 102/85. आता ह्याचं पण गुणोत्तर किती येणार आहे, 6/5.
17च्या टेबलमध्ये त्या 17 सग 2 17 5 85. म्हणजे आपण जे मूळ गुणोत्तर जी समान होती ती त्यांची बेरीज केल्यावरती पण समान राहिली. मग ह्याच्यावरनं आपल्याला काय लक्षात येईल, समजा मी A/B हे गुणोत्तर घेतलं आणि ते C आणि D ह्याच्या गुणोत्तराशी सारखं आहे असं मी म्हटलं, A/B इज इक्वल टू C/D. तर मी असं म्हणू शकेन का A + C/B + D असं म्हणू शकेन का? तर ह्या उदाहरणावरनं आपल्या लक्षात आलं की A + C आणि B + D हे ह्याच्या एवढंच असतं, इज इक्वल टू A/B इज इक्वल टू C/D. आणि समान गुणोत्तरासाठी आपण एक स्थिर संख्या वापरतो ती K. म्हणजे मी असं म्हणू शकेन A/B इज इक्वल टू C/D असेल तर A/B इज इक्वल टू C/D इज इक्वल टू A + C/B + D इज इक्वल टू K. याला म्हणायचं समान गुणोत्तराचा सिद्धांत. समान गुणोत्तराच्या गुणधर्माचा उपयोग करून केलेली उदाहरणं. 3x² हे समीकरण सोडवायला सांगितलं. 3x² + 5x + 7 अपॉन 10x + 14 इज इक्वल टू 3x² + 4x + 3 अपॉन 8x + 6. आता हे सोडवायच्या आधी आपल्याला एक लक्षात येतं की इथे 3x² आहेत, इथे पण 3x² आहेत. आता ह्या दोन्ही समीकरणांना मी एक सामायिक क्रिया करणार आहे. ती कुठली, तर ह्याला 2नी आपल्याला गुणायचं आहे. ह्या दोन्ही समीकरणाच्या दोन्ही साईडला आपल्याला 2नी गुणायचं आहे. ह्याला 2नी गुणल्यावरती किती येईल, 6x². कशासाठी गुणते मी, तर ह्याच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं इथे x किती आहेत, 5 आहेत आणि छेदामध्ये x किती आहेत, 10 आहेत. तसंच इथे x किती आहेत, 4 आहेत आणि छेदामध्ये 8 आहेत. म्हणजे xची संख्या दुप्पट करायची आपल्याला, म्हणून 2नी गुणलं. पण ते फक्त xला गुणून आपल्याला चालणार नाही, म्हणून आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2नी गुणाकार करणार आहोत. आता ह्याला 2नी गुणल्यावरती 6x² येणार आहे, ह्याला 2नी गुणल्यावरती 10x येणार आहे आणि ह्याला 2नी गुणल्यावरती 14 येणार आहे. खाली छेद तसाच आहे, आपण फक्त कशाला गुणतोय, फक्त अंशाला गुणतोय. ह्याला केल्यावरती किती येणार आहे, 6x² + 8x + 6 डिवायडेड बाय 8x + 6. आता काय झालं, आपल्याला वरचा आणि खालच्या भागाचा, अंशाचा आणि छेदाचा काही भाग सेम आहे, सामायिक आहे. मग आपण त्याला घालवायचं आहे, म्हणजे फक्त आपल्याला xची किंमत काढायची आहे. त्यात समीकरण सोडवायचं म्हणजे काय, तर ह्याच्यातला जो चल आहे x त्याची किंमत काढायची आहे. मग तो एकटाच ठेवायला पाहिजे आपल्याला, म्हणून आपल्याला हे बाकीचं नको आहे. मग ते काढून टाकण्यासाठी आपल्याकडे गुणोत्तराची क्रिया आहे का कुठली, तर आहे. कुठली आहे ती मग, तर दोन्ही बाजूतनं आपल्याला 10x + 14 हा जो छेद आहे तो वजा करायचा आहे. मग आपण कुठली क्रिया म्हणायची त्याला, वियोग क्रिया. 6x² + 10x + 14 वजा 10x + 14 आणि खाली छेद तसाच राहणार आहे, 10x + 14 बरोबर. इथे पण तसंच करायचं, कारण ह्या बाजूला केलं आपण 6x² + 8x + 6 हा मूळ आहे तो अंश, त्याच्यामधून आपल्याला छेद वजा करायचा आहे 8x + 6 आणि याचा छेद आहे तोच 8x + 6. असं केल्याने काय होणार आहे, तर समीकरणातला बराचसा भाग आपला निघून जाणार आहे. ह्याच्यातनं 10x मधनं 10x वजा जात आहेत आणि 14 मधनं 14 पण वजा जात आहेत. इथे 8x मधनं 8x वजा जात आहेत आणि 6 मधनं 6 वजा जात आहेत. म्हणजे वरच्या भागामध्ये फक्त काय राहणार आहे, 6x² भागिले अपॉन 10x + 14 आणि इकडे काय राहणार आहे, फक्त 6x² अपॉन 8x + 6 एवढं राहिलं. आता आपल्याला काय हवं आहे, तर x काढायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला x² आपल्याला घालवता येईल का ते बघायचं आहे. x² घालवण्यासाठी समजा आपण इकडचा पण अंश तोच आहे आणि इकडचा पण अंश सारखा आहे दोघांचा. मग समजा मी दोन्ही अंशांना 6x² नी भागलं तर काय होईल, 6x² नी भागलं
तर काय होईल, तो निघून जाईल. म्हणजे राहील काय, फक्त वरती एकच राहील आणि खाली काय राहील, 10x अधिक 14. तसंच इथे पण होईल, इथे पण एकच राहील आणि इथे 8x अधिक 6. आता आपल्याला समीकरण सोडवणं सोपं जाईल, कारण आपण आता तिरका गुणाकार करून एक्सची किंमत सहज काढू शकतो. इथे एकच आहे, त्याच्यामुळे 8x अधिक 6 बरोबर 10x अधिक 14. आता ह्याचं काय झालं, हे एक्सच्या स्वरूपात आपल्याला एखादी संख्या मिळणार आहे. मग मी ती कशी लिहिणार आहे, 6 हे इथेच राहणार आहे, वजा 14 बरोबर 10x वजा 8x. 6 वजा 14 किती येतात, वजा 8 बरोबर 2x. म्हणजे x किती आले, वजा 8 भागिले 2 म्हणजे किती आली एक्सची किंमत, वजा 4. आता ही जी आपली आली फायनल किंमत, हे झालं समीकरणाचं उत्तर, एक्सची किंमत वजा 4. प्रत्येक ठिकाणी आपण काय लिहिलं ते समोर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आपल्याला इथे 6x वर्गनी भागला आहे, म्हणून 6x वर्गनी भागल्यावरती हे मिळेल, हे मिळेल. मग त्याच्यानंतर इथे तिरकस गुणाकार करून हे मिळेल. मग आपल्याला समीकरण मिळून एक्सची किंमत आपण काढली. समान गुणोत्तरांच्या सिद्धांताचा उपयोग करून ही आपण सगळी उदाहरणं सोडवतो आहे. त्याच्यामध्ये गुणोत्तरावरच्या क्रिया आपण कशा वापरायच्या ते समीकरण बघून आपल्या लक्षात येईल. तर सराव 4.3 हे असं उदाहरण आहे. a/b ची व्हॅल्यू दिलेली आहे, a आणि b ची गुणोत्तर दिलेलं आहे 7/3 आहे आणि आपल्याला 2a वर्ग अधिक 3b वर्ग अपॉन 2a वर्ग वजा 3b वर्ग याची किंमत काढायची आहे. तर पहिली, आता ही दुसरी सोपी पद्धत आहे. आपण जी बघितली केच्या स्वरूपातली, आपण ह्याच्यावरनं मांडू शकतो की a/b किती असणार, a/b दिलेलं आहे आणि मग ती स्थिर संख्या म्हणजे आपण k म्हणून मांडू शकतो. आता आपल्याला a/b 7/3 माहिती आहे आणि ते k ह्याच्या एवढा आहे माहिती आहे. मग a/b इज इक्वल टू 7/k इज इक्वल टू k. याच्यावरनं आपल्याला a ची व्हॅल्यू काढता येईल का, kच्या स्वरूपातली. तर a ची व्हॅल्यू किती येणार आहे, 7k आणि b ची व्हॅल्यू किती येणार आहे, 3k. मग ही जी व्हॅल्यू aच्या स्वरूपातली आली आणि b ची kच्या स्वरूपातली, दोघांची kच्या स्वरूपातली व्हॅल्यू आपल्याला ह्या समीकरणात टाकता येईल का. तर आपण बघू कसं सोडवायचं ते. a म्हणजे किती आलेत, 7k. ते इथे लिहू आपण, a 7k आणि b आहेत 3k. आता ही आपण इथे टाकूया. म्हणजे काय, 2 मल्टिप्लाइड बाय a चा वर्ग, a म्हणजे किती आहे, 7k आहे, त्याचा वर्ग अधिक 3, b किती आहे, 3k त्याचा वर्ग आणि खाली 2 गुणिले 7kचा वर्ग वजा 3 गुणिले 3kचा वर्ग. आता हे सोडवताना कसं करायचं, इथे गुणाकार आहे, आधी वर्ग करून घ्यायचे कंसाचे. 7kचा वर्ग किती येणार आहे, 49k वर्ग अधिक 3 गुणिले 3kचा वर्ग 9k वर्ग आणि खाली तसंच 49k वर्ग वजा 3 गुणिले 9kचा वर्ग. आता हे किती झाले सोडवायचे, 149 गुणिले 2 98k वर्ग आणि हे किती झाले 9त्रिक 27k वर्ग आणि खाली किती झाले सेम 98k वर्ग वजा 27k वर्ग. आता ही बेरीज सहज शक्य आहे, कारण दोन्ही स्वरूप पद आहेत, k वर्ग आहेत. त्याच्यामुळे ह्याची बेरीज किती येणार आहे, 98 आणि 27ची. असं लिहू शकतो आपण, 98 आणि 27k वर्ग आणि खाली 98 वजा 27k वर्ग. 8 आणि 7 15, 1 9 2 11 आणि 1 12 आणि ही वजाबाकी 71. इथे पण k वर्ग आहेत, इथे पण k वर्ग आहेत. पहिल्या स्टेपला ते लिहायचे, मग दुसऱ्या स्टेपला ते जातील. 125 71
असं या समीकरणाचं उत्तर मिळालेलं आहे. आता ही केच्या स्वरूपातली व्हॅल्यू जर आपण टाकली तर याच्या स्टेप ज्या मगाशी आपण बघितल्या त्या थोड्याफार कमी येतात. त्याच्यामुळे केच्या स्वरूपातली सुद्धा पद्धत आपण ही गणितं सोडवण्यासाठी वापरू शकतो. आता दुसरं दिलं आहे की मूळ आपल्याला गुणोत्तर दिलेलं नाही आहे, A/B किती आहे ते माहिती नाही आहे आपल्याला एक दुसरं गुणोत्तर दिलं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला A/B काढायचं आहे. ते काय आहे तर 15A वर्ग अधिक 4B वर्ग आणि 15A वर्ग वजा 4B वर्ग हे गुणोत्तर दिलेलं आहे. 47/7 अशी त्याची किंमत दिलेली आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, A/B हे गुणोत्तर किती आहे असं विचारलेलं आहे. तर ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं आहे की अंश आणि छेद ह्याच्यावरती कुठली क्रिया केली की आपल्याला सोपं जाणार आहे. तर ह्याच्यातनं हा छेद वजा केला की आपल्याला सोपं जाणार आहे. मग कसं करायचं, 15A वर्ग अधिक 4B वर्ग. पहिल्यांदा आता हा छेद घालवायचा असेल आपल्याला तर ह्याच्यातच हा मिळवला की वरती आपण काय करतो, योग वियोग क्रियेला हा मिळवतो छेद जो आहे 15A वर्ग वजा 4B वर्ग आणि छेदामध्ये अंशातनं छेद वजा करतो 15A वर्ग वजा 4B वर्ग. ही कुठली क्रिया केली इथे आपण, योग वियोग, अंश अधिक छेद आणि अंश वजा छेद याचं गुणोत्तर. आता हे सोडवल्यावरती हे 4B वर्ग जातील कारण इथे प्लस आहे, हे मायनस आहे आणि ह्याचं काय होणार आहे, हे जाणार आहे, A वर्ग जाणार आहे आणि ह्याचं चिन्ह बदलल्यामुळे तसंच राहणार आहे. म्हणजे वरती किती राहिले, 15A वर्ग अधिक 15A वर्ग आणि खाली किती राहिले, 4B वर्ग अधिक 4B वर्ग असे राहिले. 15 आणि 15A वर्ग म्हणजे एकूण किती वर्ग, A वर्ग झाले, 30A वर्ग झाले आणि खाली किती झाले, 8B वर्ग झाले. बरोबर, 15A वर्ग अधिक 15A वर्ग 30A वर्ग आणि 4 आणि 4 8B वर्ग झाले. आता याचा आपल्याला A आणि B फक्त हवं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल A आणि B काढण्यासाठी, तर A वर्गाचं वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे दोन्ही अंश आणि छेद ह्या दोघांचं वर्गमूळ काढायला लागेल. मग याचं वर्गमूळ कसं किती येईल, 30चं वर्गमुळात 30 आणि ह्याचं A आणि ह्याचं किती येईल, वर्गमुळात 8 आणि B. आता आपल्याला माहिती आहे की हे त्यांनी दिलेलं आहे, हे समीकरण त्यांनी आधी दिलेलं आहे. तर त्याची किंमत किती आहे इथे माहिती आहे आपल्याला, 47/7 आहे. 47/7 हे जे आपण सोडवत आलो त्याची किंमत 47/7 आहे. म्हणजे हे जे आलेलं आहे आपलं A आणि Bच्या स्वरूपात त्याची किंमत 47/7 आहे. ह्याच्यावरनं आपल्याला A/B ची व्हॅल्यू सहज काढता येईल. तिरका गुणाकार केला 47 वर्गमुळात 8 आणि छेदात 7 वर्गमुळात 30 आलं की A/B ची व्हॅल्यू आली. इथे आपण लिहू A/B किती आलं, A/B देअरफॉर A/B इज इक्वल टू 47 वर्गमुळात 8 अपॉन 7 वर्गमुळात 30. अशा स्वरूपात आपण हे आकड्यांच्या स्वरूपात हे गुणोत्तर काढलेलं आहे.